अमळनेर तालुक्यात लक्ष्मीनगर जलकुंभाजवळील मुख्य जलवाहिनीच्या मुख्य वॉलमधून बुधवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे। ही पाणी गळती सुरूच असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे। अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरीच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी गुंतवणूक बोर्डाची PIB ची बैठक आज दुपारी 3 वाजता दिल्ली येथे आयोजित करण्यात आली। बडगाव तालुक्यातील कोसगाव येथे बडनेरा नाशिक रोड ही रेल्वे गाडी अखेर बुधवारी कोसगाव स्टेशनवर थांबली। गाडीच्या स्वागतासाठी खासदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बोर्डचे अधिकारी यांनी या रेल्वेचे स्वागत केले। पाचोरा तालुक्यात शेतकऱ्याने बीजवाही घेण्यासाठी बँकेतून पैसे काढून डिक्कीत ठेवले। फळभाजी घेण्यासाठी थांबला असता डिक्कीतून पैसे लांबवल्याची घटना पाचोरा शहरात घडली। चोपडा तालुक्यातील कसुंबा येथे रात्री धाडसी चोरी करण्यात आली। चोरट्यांनी घरातून 17.9 तोळे सोने व 20,000 रुपये रोख रक्कम लपास केली। अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनातर्फे 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली। बडगाव तालुक्यातील कोसगाव मधील बज हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी कोसगावात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी महादेव मंदिराला विद्यार्थ्यांनी मंदिरास 20,000 रुपये किमतीचे साहित्य भेट दिले। पारोळा तालुक्यात अवकाळीने मे महिन्यात तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले। त्यामुळे उष्णतेची झळ कमी झाली, परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे। आता मान्सूनचा पाऊस पडेपर्यंत गावामधील हा प्रश्न तसाच कायम राहणार आहे। चाळीसगाव तालुक्यात पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची अहिल्यानगर येथे बदली झाल्याने शहर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदी कोणाची वर्णी लागते याविषयी औत्सुक्य वाढले आहे। मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर त्यानंतर मात्र पावसाने रजा घेतली। एकीकडे मृग नक्षत्र लागले असले तरी अद्यापही पाऊस झालेला नाही। कापूस, मक्का, मूग, उडीद आणि खरीप पिकाच्या लागवड पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहे। दुसरीकडे सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रावर मान्सून पूर्व कपाशीत पहिली कोडपणी केली जात आहे। बडगाव तालुक्यातील बातसर शिवारात सुरू असलेली वखरणी। बडगाव तालुक्यात नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करवाढीच्या नोटिसा शहरातील नागरिकांना देण्यात आल्या। 20 जून पर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या। या करवाढी विरोधात आता भाजपने दंड थोपटले असून नवीन कर आकारणीबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करणे आवश्यक असल्याचे भाजपने म्हटले आहे। एरोंडल तालुक्यात चांदसर येथून पालखीसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे येथे शासकीय विश्रामगृहात दुपारी विठ्ठल नामाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले। बडगाव तालुक्यात कोसगावचे ज्येष्ठ नागरिक पोपट महाजन हे गेल्या 35 वर्षापासून जळगावच्या श्रीराम मंदिर स्थानच्या मुक्ताई दिंडीत चोपदार म्हणून सेवा देत आहेत। एरोंडल तालुक्यातील कोडली येथे गेल्या काही महिन्यांपासून रवंजे ते खेडी कोडली पारधी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम स्थगितीने सुरू असून वाहनधारक व ग्रामस्थ अपूर्ण कामांच्या उडणाऱ्या धुळीमुळे वैतागून गेले आहेत। हे काम पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी खेडी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम विभागाकडे करण्यात आली।